बॉक्सनं पहिला बॉल. यावेळेस मात्र भव्य स्वागत केलंय, ऑन ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑनच्या वरतून खेचलाय संजय पाटील यांच्यावर पहिलाच बॉलवर षटकार. आज खरं तर स्कोर होतोय. कालचा दिवस रात्र वेगळी होती की काय, की रोशन पाटील खरं तर त्या फलंदाजाचं आपल्याला कौतुक करावं लागेल, कारण ज्या पद्धतीनं अगदी पहिल्या बॉलपासून तो आक्रमक झाला, आक्रमक रूप धारण केलंय. आणि काल जीवावर जे षटकार पडले तेही जीवावर पडत होते, अगदी सीमारेषे लगत. आणि आतापर्यंत 300च्या स्ट्राईक रेटनं मैदानामध्ये बॅटिंग करत असताना काय स्ट्राईक रेट आहे, गोंधळून गेलाय संपूर्णपणे ओळे संघ. काही झालं तरी इकडे रोखायचं आहे ते बाळाला, आणि त्याला रोखल्याशिवाय पुढे जाता येणार नाहीये हे स्पष्ट आहे अक्षर एंटरप्राइजेस ओळे या संघासाठी. फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, डाऊन द ग्राउंड, साइड स्क्रीनच्या वरतून उडवलाय. आणखीन एक बहारदार स्ट्रोक बाळाच्या बॅटमधून येतोय, बॅक टू बॅक दुसरा षटकार. 40 धावा धावफलकावर. काल 40 साठी 5-5 ओव्हर्स वाट पाहावी लागत होती, आणि इकडे अगदी 2.2 ओव्हर्समध्ये भली मोठी धावसंख्या. काल दिवसा खेळलेल्या पहिल्या मॅच मध्ये 5 ओव्हर्समध्ये फक्त 16 धावा निघाल्या होत्या मोहा कोळीवाडा संघाला. 11 बॉलमध्ये 33 धावांची विस्फोटक इनिंग मात्र साकारले आतापर्यंत रोशन पाटील या फलंदाजानं. आक्रमक रूप धारण केलंय. ऑन साइडला 3, ऑफ साइडला 2 क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बॉसनं. ओव्हर द विकेटनं आलाय, कव्हरच्या वरतून बॉलला पाठवलंय हवाई सफर करण्यासाठी. टेन्शन आता मात्र बॉसवर. सलग तिसरा षटकार, आणि हा रुद्रावतार मात्र घायाळ करणारा ठरलाय तो संपूर्ण ओळे संघाला, कारण संजय पाटील यांच्यावरच आक्रमण करण्यात आलंय. 3 षटकारांना टीमची टोटल मात्र पुढे सरकते, आणि स्कोर कार्डवर धावा लागल्या त्या तब्बल 46 धावा. 46 39 धावांवर खेळतोय सध्याच्या घडीला आपण